आज यांना सुट्टी होती म्हणून आमचं सगळं निवांत निवांत चालू होतं. कामाचा वगैरे काय टेन्शनच नव्हतं. सगळं निवांत केलं तरी चालतंय. आज मस्त हेअर वॉश वगैरे केलं होतं. नंतर छान अशी देवपूजा करून घेतली आधी. नंतर आज उडीद वड्याचा बेत केला होता. डाळ रात्रीच भिजू घातलं होतं. मी आधी सांबारसाठी भाज्या कट करून घेतलं आणि कुकर लावून घेतलं. नंतर उडीद डाळ मिक्सरमधून बारीक करायला घेतलं आणि छान बारीक करून घेतलं. त्यात थोडंच रवा, चवीनुसार मीठ घालून छान सगळं मिक्स करून ठेवून दिलं रेस्टसाठी. सांबारसाठी चिंच पण भिजू घातलं होतं. चटणी पण मी आधीच बनवून घेतलं होतं. फक्त फोडणी दिलं चटणीला. सांबार पण रेडी झालं होतं. फक्त आता उडीद वडा करायचा होता, तेच करायला घेतलं. इकडे तेल पण तापायला ठेवलं होतं. छान एक एक करून उडीद वडे तेलात सोडून घेतलं. मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं. मस्त दोघांसाठी ताट लावून दिलं. त्यांचं झाल्यावर मी पण खाऊन घेतलं. नंतर संध्याकाळच्या वेळी बाहेर निघालो छानपैकी आवरून. आधी स्वामींच्या केंद्रात गेलो. आज खूप गर्दी होती. मस्त दर्शन घेतलं. नंतर भेळ खायला गेलो. छान भेळ एन्जॉय केलं आणि नंतर पाणीपुरी पण खाल्ली होती. हे झाल्यावर शिवांशला थोडं खेळायला घेऊन गेलो गार्डनमध्ये. त्याचं छान एन्जॉय चालू होतं. मस्त खेळत होता. चला, असा छान संपला आमचा आजचा दिवस. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.